पण आता टेस्ट करू किती मिनिटात थंड करू शकते येईल तर आता करतो मी स्टार्ट. ह्या गेला USB केबल आता अंदर याच्या इथं टायमर स्टार्ट करणार आहे. तर लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, आजच्या नव्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ते एक गोष्ट तुम्हाला पहा, हो 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 इथं पहा, तिनं मला पाहिला आहे त्याच्या आहे ना, तिनं पुराच्या वर तर हे झालं भाई. तिथं माहिती आहे का, मी कपडे टाकायला जात होतो ना पहिले, तर कपडे टाकताना काय माहिती आहे का, समज पहिली दोरी आहे त्याच्या तिकडे एकदम डायरेक्ट हमला करायला येते. मला समजत नाही, 2-3 दिवस झाले एकदम हमला करीत मी काय होऊन राहिलं एकदम माझ्यामध्ये. 2-3 वेळा तिनं त्या दिवशी 2-3 वेळा हमला केला माझ्यावर. म्हटलं काय झालं ॲक्च्युअल मी काय झालं. तर माझ्या जेव्हा झाडाच्या इकडे पाहिलं त्यावेळेस तिथे दिसलं मला अंडी होते तिथं, घोसला बसून सगळं बनवून ठेवलं होतं भाई. एकदमचं पाहिल्याबरोबर एकदम म्हटलं आता समजलं मग काय झालं तर ॲक्च्युअली झाकून आहे हे त्याच्या खाली आहे त्याच्या. तर मित्रांनो फायनली पार्सल आलेलं आहे आपलं, आणि मला पण बहुत दिवसावरून वाटपून आलो तुम्ही. तर आलेलं आहे पार्सल, हे बघा पार्सल आलेलं आहे. आता करतो मी अनबॉक्सिंग याची फटाफट से. लेट्स गो करूया अनबॉक्सिंग. पाहू कसं आहे प्रोडक्ट ते. लेट्स गो. हे आहे डब्बा, अनबॉक्सिंग. लुक ॲट दिस. पूर्ण प्लॅस्टिकचा आहे आणि मुवेबल आहे. एक साईडच मूव होते, हे साईड मूव होते, हे साईड नाही होत मूव. आणि एक केबल दिलेला आहे C to USB A to Cचा आहे. तर ठीक आहे, आता मी करतो आहे लॅपटॉपसोबत कनेक्ट. तर सगळ्यात पहिले बघू शकता, हे आहे बॉडी, पूर्ण प्लॅस्टिकची बॉडी आहे आणि मागून अशी आहे. तर पाहू काय होते. तर आता मी लॅपटॉप चालू करतो, लॅपटॉपला लोन पाहतो. लेट्स गो. आता करतो लॅपटॉप स्टार्ट आणि आपण आता टेस्ट करू किती मिनिटात थंड करू शकते येईल तर. लेट्स गो. तर आता करतो मी स्टार्ट. ह्या गेला USB केबल आता अंदर याच्या आणि इथं टायमर स्टार्ट करणार आहे. तर लेट्स गो करूया स्टार्ट. लेट्स गो. हे बघू शकता स्टार्ट झालेला आहे. आवाज येऊन राहिला आहे मित्रांनो. बहुत सॉलिड आहे. मागून तुम्ही पाहना तर एकदम थंड झालेला आहे ऑलरेडी भाई. हे पा पाण्याची हे दिसून राहिलं होतं भाई. बहुत खतरनाक टेम्परेचर हे झालं आहे पाय. आणि हे जे मीटर आहे ना, हे दाखवत आहे. हे पाय यानं बंद होते, यानं L3 वर स्टार्ट होते भाई. आणि मागं पाहू शकता तुम्ही एकदम पाणी सुटलं आहे बे. हे पाय भाई, प्रॉडक्ट जबरदस्त आहे. पुरं पाणी सोडलं आहे त्यानं. हो टेम्परेचर किती पण राहते तिथं 12 दाखवत आहे. 11 पाहू किती वेळ लागते. 0 डिग्री सेल्सिअसवर पाहू किती वेळ लागते तर. आणि या प्रॉडक्ट जबरदस्त वाटतं माझ्या चटके पाहू शकता. 1 मिनटं 16 सेकंद झालेले आहे. 3 डिग्रीवर आलेला आहे, 2 डिग्री, 1 डिग्री, 0 डिग्री, -1. बहुत से लोक माहिती आहे काय असं म्हणत होते की बाई प्रॉडक्ट म्हणते याच्यावर जे हे दाखवते मीटर दाखवते हे चुकीचं दाखवते म्हणते. तर हे मला आता माझ्याजवळ तो मीटर आहे नाही याचं चेक करायचं. मला पाहिलं असतं, पण बाहेरून मागून पाहिल्यावर भाई पाण्याची पूर्ण हे सुटली आहे. पूर्ण पाणी झालं आहे मागून, पूर्ण पाणी झालं आहे. वॉटर प्रॉडक्ट भाई. आणि 0 डिग्रीवर आलेला आहे. जेव्हा मी हात लावतो ना, हे पहा जसा हात लावतो टेम्परेचर वाढते. होऊ शकता हे पहा टेम्परेचर वाढून झाला. तर मित्रांनो इथं पहा मोबाईलवर लावलेला आहे मी. आता मी टेस्ट करतो याले. इथं गेम चालू केला आहे. आता गेमवर पाहतो आणि पहा इथं टेम्परेचर -2 दाखवत आहे. आणि मागून पण पाणी घेणे सुट्टी आले. मी दाखवतो आता हे गेम उद्या इकडं गेम खेळतो, मग मी तुम्हाला सांगतो काय आता एक्झॅक्टली याचं काय सीन राहते. तर ठीक. मित्रांनो मी याचा टेस्ट केलं आणि याचा रिझल्ट सांगावं तर एक गोष्ट सांगू का तुम्हाला. तर याच्यापेक्षा जे आहे ना, एक 400 रुपये जास्त टाकून एक 1000 रुपयाचं एक एल्फोराचं एक दुसरं भेटते, ज्याच्यात ते काय म्हणते मॅग्नेटिक फील्डचं आहे ते. तर ते वाला तुम्ही घेऊ शकता, कारण की ते थोडंसं जास्त पॉवरफुल आहे याच्यापेक्षा. कारण की याला माहिती आहे का, याला ह्या बर्फ क्रिएट तर करत नाही आहे, या बर्फ क्रिएट करत नाही आणि पाणी सोडते, बहुत लवकर थंड करते याच्यासाठी नाही म्हणत. पण या बर्फाने करू शकत आणि एवढं टेम्परेचर मेंटेन नाही करत आहे. म्हणजे समजा हलके फुलके समजा तुम्ही गेम खेळाल किंवा हे कराल, पण तुम्ही त्याच्यावर स्क्रीन रेकॉर्डिंग कराल किंवा हॉटस्पॉट चालू कराल किंवा
बॅकग्राऊंडमध्ये कोणते पण मल्टीटास्किंग करायचा प्रयत्न कराल तर मोबाईलवर समजा लोड जास्त येत असेल तर हे तुमचं काम नाही करणार आहे. कारण की ह्या टेम्परेचर जास्त असते 1 ते 2% कमी करू शकते. विथ हाय काही पण मोठं काम समजा असेल त्याच्यावर तर 1% जास्तीत जास्त 1 ते 2%. कारण की मी बहुत टाईमपर्यंत गेम खेळलो, BGMI खेळलो तर मला काही वाटलं नाही एवढं. म्हणजे कम से कम आता माझ्या मोबाईल माहिती आहे का जास्तीत जास्त 40-45 चालत असते तर तो कम से कम केला आहे बद्दल. कारण की माझा कूलर होता सोबत, मी विदाऊट कूलरचं खेळलो तर बहुत जास्त हिट करू आला होता मोबाईल. तर मी सजेस्ट करेन की भाई ह्या घेतल्यापेक्षा तुम्ही 400 रुपये जास्त टाकून तो घेतला ना तर पुरत नाही. तर स्पिन बॉटचाही एक येते, स्पिन बॉटचा 899 म्हणजे 900 रुपयाचा आहे आणि काहीतरी ऑफर मिळून 50-60 रुपये कमी होते. तर तुम्ही तो पण घेऊ शकता. कारण की तो याच्यापेक्षा पॉवरफुल आहे. अल्फोराचा तो जो आहे 1000 रुपयाचा त्याच्या बरोबरीचा आहे तो दोघंही जण एकाच सारखे हे करतो. आणि गेम खेळलो तर ठीकठाक होतं पण एवढं काही खास वाटलं नाही. त्याची जे हाताची हे राहते ना गेम खेळताना जेव्हा आपण हात मोबाईल हे करतो तर हे बहुत जास्त म्हणजे मोठा आहे त्याच्यानं. आणि हे याच्यानं थोडंसं बहुत जास्त प्रॉब्लेम होते. तर घ्या तर मॅग्नेटिक घे जा, माझं म्हणणं असं आहे. आणि बस या ठीक आहे. बस माझं तर डिसिजन हेच आहे की तुम्ही घेऊन घेतात तो घ्या. या घेतल्यापेक्षा मी म्हणतो तो घ्या. कारण की नाही समजा कोणतं चांगलं घ्यायचं आहे तो हे काय हे ना मला नाही वाटत की एवढी मजा येईल. कारण की तो एकदम अलगच बातच कमी करतं टेम्परेचर आहे नाही का. तर चला ठीक आहे. आणि बाहेर पाऊस मला पाऊस दाखवतो भाई, बहुत दिवसानंतर पाऊस येत आहे रे आम्हाला. तो काय तेच काय बहुत दिवसानंतर पाणी आलं. मी तुम्हाला काल म्हटलं होतं ना पाणी येणार आहे. आलं फायनली काहीच पाणी या. हे एकदम खतरनाक पाणी आलेलं आहे. खूप विजा अडकून राहिला आहे त्या साईडनं पाहू शकता मित्रांनो. हा पाणी पडणार एकदम वातावरण आता थंड पडणार आहे मित्रांनो. हे बहुत दिवस झाले पाणीच नव्हतं झालं. कम से कम 4-5 दिवस झाले, 4 नाही झाले 4 दिवस झाले, 3-4 दिवस झाले तर पाणीच नव्हतं येऊन राहिलं. आता फायनली कुठं पाणी आलं भाई. तर चालूही होता, अंदाज चालूच होता की पाणी येणार आहे पण पाणी रात्री जात येईल का केलं होई ना तर पाणी तर भाई. हे जे बकेट लावले आहे ना हे आम्ही याच्यातनी लावले की जमा करायचं आहे पाणी. त्याच्यात किती बहुत बेकार पाणी येऊन झालं. एक दिवस मला वरतं जावं लागेल, वरतं ते सध्या आहे ना ते साफ करावं लागेल तेव्हा तुझे चांगलं पाणी येऊन राहिलं. तर हे तर असंच लावलं आहे कारण की इथं पाणी येऊन राहिलं होतं पूर्ण. हे पूर्ण पाण्याच्या याच्यात ओलं होऊन राहिलं होतं त्याच्याने ते लावलं. कारण की तिथं पूर्ण उडून इकडेच येऊन राहिलं होतं सगळं. त्याच्याने एक बकेट लावून दिली आहे फक्त. आणि पाणी आलं तर भाई आता वातावरण एकदम सगळं झालं आलं भाई. किती दिवसानं वाचून राहिलं होतं पाणी फायनली आता पाणी आलं होतं तरी हो. आता 2-3 दिवस पाणी आहे म्हणते लागोपाठ मजा राहतात. आणि बा वरून पूर्ण खिडकीतून पाणी खाली येऊन राहिलं होतं. हे बा इथं लॅपटॉपसाठी मी हे झाकून टाकलं, या खिडकीतून पुरं पाणी इकडे येऊन राहिलं होतं. हे झाकलं आहे आता. आणि तुम्हाला एक अजून गोष्ट दाखवतो इकडे पहा. मागची जी खिडकी आहे ना मागच्या खिडकीतून पाणी वाकुटपर्यंत येते. हे बा बेसिंग पुरं खराब झालं. हे पुरं पाणी वाकुटपर्यंत आहे, इथपर्यंत पाणी जाते. हे पुऱ्या खिडकीतून पाणी आहे. हे बा ह्या खिडकीतून पूर्ण पाणी इथपर्यंत येते. हे बा पूर्ण ओलं होऊन जाते इकडचं. ते वॉशिंग मशीनवर पूर्ण पाणी, याच्यावर पाणी, त्याच्यावर पाणी, पुरं पाणी सारे इकडे पाणी पडून जाते. काय चालत आहे पावसाळ्याचे पूर्ण तेव्हा ते तिथं पूर्ण लीक होऊन जातं. तर मित्रांनो घरची लाईन चालली गेली आहे. एवढा खतरनाक पाऊस होऊन राहिला ना काय सांगावं तुम्हाला. लाईन चालली गेली एकदम. आता काही खरं नाही या लाईन यायचं काय मी कधी येते तर काहीतरी पडलं वाटतं. मागच्या वेळेस माहिती आहे झाड पडलं होतं पुरा रात्रभर आम्हाला लाईनच नव्हती.
आताही काय माहित काय दादा लय बेकार पाणी आलं. हे बा पूर्ण अंधार अंधार झाला आहे, पुरा घरात अंधार आहे. लाईन गेली, सब गेलं. इथून घेऊन राहिलं पाणी भाई. तेव्हा पाणीच पाणी पाणी येते तर एवढं पाणी येते की बस भीषण ताण करून राहिलं पूर्ण. हे बा इकडे पूर्ण लाईन गेली, काहीच दिसून नाही आलं. आणि बाई पुरा धिंगाणा. मागच्या वर्षी बहुत लेट आली होती, म्हणजे 6-7 वाजता आली होती एकदम सकाळी. रात्री गेली होती 10 वाजता लाईन. आधीच मी डायरेक्ट पूर्ण दुसऱ्या दिवशी आली होती. तर तेव्हा एवढं पाणी नव्हतं आलं, तर हलकं पाणी आलं होतं, पण वादळ जास्त उडले. आता पाणी जास्त आलं, वादळ कमी आहे. आता काय करू.